पण साकेत मामाची आठवण येते ना. नक्की साकेत मामा कुठे गेला असेल? माहिती नाही रे बाळा. आता समजा नीट होत होता, बरी बी होत होती की रे, चालायला लागलेली. आपण एवढं बी नाही की पळून जातील. आज का झालं असं? विचार करून करून डोक्याचा भुगा होतोय माझ्या. तू नका काळजी करूस. तू जाऊन झोप. जामकर साहेब त्याला घेऊन येतील. हा. आता कुठं गेले हो नेमकं तुम्ही? काय झालं तुमच्या बाबतीत? साहेब, साहेबांच्या गाडीचा आवाज आहे. म्हणजे दादा सापडले असतील. साहेब एकटं काय येतात? साहेब, दादा सापडले ना? कुठं आहेत ते? मागून कोण घेऊन येते का त्यांना? बोला की. म्हणजे तो इथंही नाही आला. म्हणजे अजून सापडले नाहीत ते? असे कसे नाही सापडले? कुठं गेले असतील हो? आता कुठं त्यांना बरं वाटतंय, पण एवढं बी नाही की ते पळून जातील. 2 पावलं चालले ना की धाप लागते त्यांना. समज करतोय त्यांच्यासाठी. काय झालं असेल हो? तुम्ही काय मी म्हणा साहेब, ते असे पळून गेले ह्या गोष्टीवर माझा तर विश्वास नाही बघा. माझा पण नाही. कुठं गेले असतील दादा? हे देशमुखांच्याच घरातलं कोणाच तरी काम आहे. पण कोणाचं काम आहे? हो बोला की. शांत का बसलाय? काय करायचं ठरवलंय? अगदी मी करतो, काहीतरी विचार करतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरात जा. इकडे कोणाला येऊ देऊ नका. काहीतरी मला इशारा करा, काहीतरी आवाज करा, म्हणजे मला कळलं कोणीतरी येतं इकडे. जा. अहो काहीतरी आवाज करा, काहीतरी असं खाणं खोणं झालं पाहिजे ना, काहीतरी आवाज. काय काय करू? पालाली पालाली असं असं करू? पाल पाल, हा हे बरोबर आहे. या सिच्युएशन मध्ये तुमचं डोकं चाललंय हे मला आवडलंय. पाल चालेल, जा. अहो पण तुम्ही एकटं कसं हे सगळं करणार आहे हो? अहो जा, दोघांना पण इथं कोणी बघितलं तर संशय येईल. जावा. बरं बरं पण मी जाते, शांत व्हा. पण जे काय कराल ते काळजी घेऊन करा. हा, उगाच कोणाला दिसलं तर वाट लागेल. हा, काय झालं? सगळं नशिबाच्या जोरावर चाललंय तुमचं. पण नशीब काय प्रत्येक वेळी साथ देणार आहे तुम्हाला? दिवसभर जामकरच्या नजरेतून वाचताय, पण आता आपणच दिसलं असतात तर केवढ्याला पडलं असतं. परत जेलमध्ये गेला असतात, आणि मला आता परत तुम्हाला जेलमध्ये गेलेलं नाही बघायचं. नाही लांब राहू शकत मी तुमच्यापासून. मला काळजी वाटते सारखी तुमची. जी काही होणार नाही मला. विनाकारण काय काळजी करायचा उपयोग आहे? विनाकारण कसं? तो साकेत जर बाहेर आला असता, त्याला कोणी बघितलं असतं तर? बघितलंय का? नाही बघितलं कोणी. तुम्ही कशाला सारखं सारखं तोच विषय काढता? झालं गेलं द्या ना सोडून. सारखं सारखं तीच जाता कशाला फिरवायचंय तुम्हाला? तसं बी आता कोणी माझ्यावर संशय घेणार, आरोप करणार, शेवटचा दुवा पण संपलाय. हा, पण तो ड्रम अजून तिथंच आहे. त्या ड्रमचं काय? त्याचं काहीतरी करायला पाहिजे ना. सगळं आजच करायचंय का? आवाजच साकेत गायब झालाय. तो जामकर येड्यासारखा सगळं गाव पिंजून काढत असेल. बघू, योग्य वेळ आली की करू त्याचा लाव बंदोबस्त. काय करायचं ते. नमस्कार, मी पत्रकार झुंजार खुसपुटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लावा ताकद. मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलोय कुरोली गावातील खुश खबरी. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आपल्या गावचे सर्व बायकांचे लाडके हिम्मतराव
हिम्मतराव नाही, हिम्मतराव लेडीज टेलर म्हणायचंय मला. हिम्मतराव लेडीज टेलर दुकानाचे सर्वे सर्वा गोपाळ देशमुख म्हणजेच आपल्या गावचे देव माणूस यांच्या दुकानाचं आज पुन्हा एकदा जोरदार उद्घाटन होत आहे. याची तयारी कशी चालू आहे या तुम्हाला दाखवतो माझ्या सोबत. इकडे इकडे या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मंगेशराव आणि मंगेशराव नाव आहे माझं. मंगेशरावच म्हणलं होतं मी. मंगेशराव आणि लंकेश्वर हे दोघंही खुर्च्या लावून या ठिकाणी सुंदर अशी तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर ये इकडे इकडे या ठिकाणी गोपाळराव यांच्या दोन्ही आया या ठिकाणी आलेल्या आहेत. एक आहे आपली फुलाई आणि दुसरे आहेत रंजू अक्का. या ठिकाणी त्यांच्या मला बोलायचं या ठिकाणी म्हणजे आज असू द्या. चला या ठिकाणी या दुकानाचे सीईओ त्यांचे सीईओ म्हणजे आपल्या गावचे आप्पा देशमुख यांना याबद्दल काय वाटतंय आपण त्यांना थेट विचारूया. आप्पा तुम्हाला काय वाटतंय? हे असले फालतू धंदे बंद करा आणि कामाला लागा. धन्यवाद आप्पा, खूप मोलाचा असा उपदेश आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आपल्या गावचे प्रसिद्ध रिक्षा ड्रायव्हर जितेंद्रू गुरुजींना पूजा मांडण्यामध्ये मदत करत आहेत आणि जोरदार पूजेची तयारी चालू आहे. ए लक्ष्या आरती रांगोळी आणून ठेवली 750 रुपयाची, ती का वाया घालून कधी काढणार? हेच ते आपल्या हिम्मतराव लेडीज टेलर दुकानाचे सीईओ इथं स्वतः आलेले आहेत. गोपाळ तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. काम करा हे सगळं सोडून. आणि जित्या, पटकन सगळं उरक. आपण या ठिकाणी पाहता या वहिनी आलेल्या आहेत. ह्या आहेत मिसेस सीईओ आलेले आहेत. त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय. वहिनी तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. चला आता पूजेची तयारी झालेली आहे. आता फीत कापून उद्घाटन करून घेऊयात.